श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, आज आहे माघ पौर्णिमा. या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी एक वस्तू घरातून बाहेर फेकून द्यायची आहे. आता अगदी ही वस्तू घरातून बाहेर कोणत्या दिशेला फेकून द्यायची इथपर्यंत नियमाने हा उपाय करायचा आहे. म्हणजे बघा, आपल्या जो काही समजा शत्रू त्रास असेल, जे काही दोष असतील ते दूर होतील आणि हा उपाय अगदी योग्य पद्धतीने केला म्हणजे त्याचा आपल्याला फळ मिळेल. कारण की साक्षात चंद्रदेव आपल्या पूर्ण कलेंनी फुललेले असतात आजच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी. म्हणून हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता पौर्णिमा म्हटलं की स्नान, दान, जप, तप याला खूप महत्त्व आहे. मग या दिवशी आपल्याला बघा, होईल तेवढं म्हणजे यथाशक्ती प्रत्येकाला होईल तेवढं माणसाने नामस्मरण देखील करावं, दान करावं. पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला पण खूप महत्त्व असतं अशा काही विशेष तिथींवरती. कारण की बघा, कधी कधी काय होतं, आपण खूप कष्ट करतो, पैसा टिकत नाही घरामध्ये, घरातल्या सततच्या अडचणी, घरातल्या सततच्या कटकटी, या गोष्टीला कुठेतरी आपल्याला कंटाळा येतो. आणि हे जे सगळं काही असतं ना, हे नकारात्मकतेमुळे असतो. कुठेतरी दोष असतात, करणीबाधा, नजर दोष, यामुळेच कुठेतरी घरामध्ये यासारख्या समस्या चालू असतात. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, आज आहे पौर्णिमा. मग हे सर्व दोष दूर करण्यासाठीच आपल्याला उपाय करायचा आहे. आता आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आपल्याला. बघा, नियमाने उपाय करा म्हणजे त्याचा आपल्याला पूर्ण जे काही फळ आहे ते प्राप्त होईल. आता घरात आपल्याला संध्याकाळी देवघरात दिवा लावून घ्यायचा आहे, उंबरट्याच्या बाहेर सुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे. तुळशीजवळ होईल तेवढं विशेष तिथींवरती शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करत जा, नाही तर हरकत नाही. मुख्य दरवाजाला दोन्ही बाजूने स्वास्तिक काढायचं आहे. तसेच एक वस्तू बाहेर काढली नाही तर तुमचे सर्व उपाय वाया जातील. बघा, आज बघा, घरात वर्षानुवर्ष नकारात्मकता ओढून घेत आहे. ही वस्तू इतकी सामान्य आहे की आपल्याला वाटते की खूप महत्त्वाची आहे, पण प्रत्यक्षात ही राहू आणि केतूचा वास असलेले केंद्र आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वस्तूबद्दलच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. घरातील तुटलेला जुना आरसा, बंद पडलेले घड्याळ, तसेच बघा घरामध्ये खूप दिवसाची साठलेली पेपराची रद्दी असते. आपल्याला न वापरणारे कपडे सुद्धा असतात आपल्याकडे, चपला ठेवतो आपण, खराब झालेल्या समजा पिशव्या असतील, म्हणजे खूप टाकाऊ अशा काही वस्तू असतात घरामध्ये की त्या आपल्याला लागत नाहीत, पण आपण त्या तशाच साठवून ठेवतो. मग या वस्तू आपल्याला आज घरातून बाहेर काढून द्यायच्या आहेत. तसेच पौर्णिमेला खूप प्रभावी ठरणारी वस्तू म्हणजे घराच्या कोपऱ्यात साचलेली जी काही आपण नाही का म्हणत जाळी, ते कोळिष्टके, एका जुन्या कपड्यात बांधून ठेवलेले कोळशाचे तुकडे किंवा फुटलेली काच. परंतु शत्रूला नमवण्यासाठी आणि दारिद्र्य घालवण्यासाठी जो सर्वात मोठा उपाय आहे तो म्हणजे उष्टी करवंटी किंवा जळालेला कापूर आणि लवंग एका वस्त्रामध्ये बांधून ती संध्याकाळी घराच्या बाहेर कचऱ्यात आपल्याला फेकून द्यायचा आहे. आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला योग्यच पद्धतीने करायचा आहे. आज संध्याकाळी बरोबर सूर्यास्तानंतर आपल्याला काळ्याच रंगाचं वस्त्र घ्यायचंय. बघा, त्यात आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्या घरातून काढलेली थोडीशी समजा धूळ आपल्याला हे सगळं या काळ्या कपड्यामध्ये ठेवायचं आहे. आणि हे जे आपण एक पोटलीसारखं तयार करायचं आहे, मग आपल्या डोक्यावरून 7 वेळा उतरायचं आहे. बघा, हे करत असताना आपल्या मनात शत्रूचे नाव घ्यायचे किंवा मग थोडक्यात माझ्या घरातील समजा जी काही नकारात्मकता, दोष, अडचणी, विघ्न दूर होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची. आता ही वस्तू जी आहे ते घराबाहेर घेऊन जायची आणि दक्षिण दिशेला तोंड करून घराच्या बाहेर आपल्याला फेकून द्यायची आहे. बाहेर जात असताना ही वस्तू घेऊन जात असताना कुठेही मागे वळून पाहायचं नाही. त्यानंतर जातानाही कोणाशी बोलायचं नाही, येतानाही कोणाशी बोलायचं नाही. थेट घरात आल्यावर हातपाय धुवून घ्यायचे. बघा, हा उपाय केल्याच्या बरोबर 24 तासाच्या आत तुम्हाला फरक जाणवेल. कारण की बघा, घरातल्या येणाऱ्या सततच्या अडचणी दूर होतील.
माघ पौर्णिमा आपण जे काही उपाय करू त्याचं आपल्याला फळ जे आहे तर ते प्राप्तच होतं. म्हणूनच बघा, हा जो उपाय आहे तो अगदी नियमाने करा आणि माघ पौर्णिमेच्या रात्री हा उपाय केलाच पाहिजे. बघा, अगदी घरामध्ये एरवीही म्हणजे असंही समजा आज आहे पौर्णिमा, पण समजा उद्या जरी घरामध्ये काही समजा आपल्याला वाटलं की घरामध्ये हा कचरा आहे, आपल्याला ह्या गोष्टींची गरज लागत नाही, तर त्या वेळीच घराबाहेर काढून देत जा, कारण की हे एक दारिद्र्य नकारात्मकता आहे. त्यानंतर बघा, एक पिवळी कवडी आणि एक गोमती चक्र घ्यायचं आहे. हे कोणत्याही समजा बघा तुम्हाला म्हणजे जिथे पूजेचं साहित्य मिळतं ना सर्व, तिथं ह्या अशा वस्तू लागणाऱ्या आपल्याला भेटून जातात. त्यावर थोडंसं केशर आणि गंगाजल शिंपडायचं आहे गोमती चक्र आणि पिवळ्या कवडीवरती. नंतर ही कवडी आणि गोमती चक्र एका लाल वस्त्रामध्ये याची पोटली करायची आहे. नंतर आपल्याला 11 वेळा ओम ह्रीम क्लीम श्री सिद्ध लक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. बघा, शास्त्रानुसार माघ पौर्णिमेला लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते. ज्या घरात तिजोरीत ही अभिमंत्रित कवडी असते त्या घरात लक्ष्मी स्थिर होते. अशा प्रकारे बघा, म्हणजे घरामध्ये पिढ्याचं दारिद्र्य दूर होईल, घरामध्ये 33 वर्ष अन्नधान्याची कमतरता भासणार नाही, असा हा प्रभावशाली उपाय आहे. आज वेळात वेळ काढून नक्कीच करा. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.